ज्यांना घर नाही त्यांना हक्काचं घर मिळावं या भावनेतून देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रत्येकाला हक्काचं घर भेटावं यासाठी पंतप्रधान आवास योजना ही आणली आणि या माध्यमातून ज्या नागरिकांना घर नाही त्यांना घर मिळवून देण्याचं स्वप्न त्यांनी पाहिलं। आणि आपण बघू शकता की या ठिकाणी छत्रपती संभाजीनगर महापालिकेच्या वतीने पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून या ठिकाणी बिल्डिंग उभे राहते। या ठिकाणी 504 फ्लॅट हे गरिबांसाठी उपलब्ध असणार आहेत, त्याची नोंदणी पण सुरू आहे। पण विशेष म्हणजे जेव्हा या ठिकाणी 5 बिल्डिंग उभ्या राहणार आहेत त्या बिल्डिंगपैकी 3 बिल्डिंगला आहेत संतोष, अशोक आणि संजय असे नाव देण्यात आलेलं आहे। संतोष, अशोक आणि संजय हे दुसरे तिसरे कोणी नसून या महापालिकेत काम करणारे अधिकारी आहेत। संतोष जे नाव देण्यात आले ते संतोष वावळे आहेत, जे या महापालिकेत वित्त व लेखा अधिकारी आहेत। तर संजय सुरोडकर आणि अशोक गिरी हे या पालिकेत सहाय्यक आयुक्त आहेत। त्यामुळे एकीकडे राष्ट्रसंत राष्ट्रपुरुष यांनी मोठे महान कार्य या देशात केले, त्यांचे नाव न देता जे पगार घेऊन काम करतात त्यांचे नाव महापालिका आयुक्त जी श्रीकांत यांनी या बिल्डिंगला देण्याचे कसे ठरवले याचं आश्चर्य सगळीकडे व्यक्त होत आहे। त्यामुळे कुठेतरी आता जो रोष आहे तो जनतेमध्ये निर्माण होत आहे, कारण अधिकाऱ्यांचे नाव जी श्रीकांत या बिल्डिंगला कसे देऊ शकतात असा प्रश्न आता निर्माण झालेला आहे। कॅमेरामन अमित आडेसह संजय सरोदे, TV9 मराठी, छत्रपती संभाजीनगर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।